अमरावती महानगरपालिकेत घंटा गाड्या चालकांनी आपल्या सर्व घंटा गाड्या पालिका परिसरात लावून बेमुदत आंदोलन सुरू केलंय। गेल्या 8 महिन्यापासून महानगरपालिकेने मानधन दिलं नसल्याने घंटा गाडी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडल्याने त्यांनी आंदोलन सुरू केलंय। आज सकाळपासून अमरावती शहरातील दररोज उचलण्यात येणाऱ्या कचरा आज उचलला गेला नाही, त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले। 8 महिन्यापासून जवळपास 7 कोटीच्या वर पैसे महानगरपालिकेकडे थकीत आहे। वारंवार विनंती करून सुद्धा घंटा गाडी चालकाचे पैसे महानगरपालिकेने दिले नाही, त्यामुळे अखेर आजपासून त्यांनी काम बंद आंदोलन करत आपल्या संपूर्ण शहरात कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्या महानगरपालिका परिसरात लावून आंदोलनाला सुरुवात केली है। पिछले 8 महीने से हमको पैसे नहीं मिले और हमारी मांगनी भी ऐसी नहीं है कि हमको पूरे पैसे दो करके, सिर्फ 2 महीने के पैसे मांग रहे हैं हम। 2 महीने के पैसे इसलिए मांग रहे हैं कि पेट्रोल डीजल, ये गाड़ी की किस्ता ये सब पेंडिंग पड़े हुए हैं। EPF प्रोविडेंट फंड है, ESIC EPF है, ये सब हमको भरना पड़ता है। अब ज़्यादा अनलीगल तो हम मांग ही नहीं रहे कि हमको पूरे पैसे दो करके। 2 महीने के पैसे भी आश्वासन दे बाद भी हमको पैसे अवनी विषय चालू है। सबेरे से आप आओ, उनका ये बोलना है अभी व्यवस्था पैसे की है नहीं, एक बिल देते करके हम। आगे की भूमिका क्या रहेगी आपकी? भूमिका कि हमको एक ही बिल ज़्यादा मांग रहे हैं हमको तो काम ही करना है ना, हमारी तो रोजी रोटी है नहीं, हमको काम ही करना है। हमको कोई प्रशासन से अड़के लेना नहीं है, कोई हमको ज़्यादा के काम नहीं करना है, हमको प्रामाणिकपणे काम करना है। पर हमारा दुखा सुखा तो हम किसको आयुक्त साहब को बोलेंगे ना, किसको बोलने वाले। पैसे नहीं मिलने तक तो आंदोलन जारी रहेगा। पैसे अब क्या 2 दिन तो छुट्टी आ रही, आंदोलन तो जारी रहेगा ना, क्योंकि हमारी किस्त गाड़ी की नहीं गई तो ये लोग उठा लेंगे हमारे गाड़ी, यहाँ सेफ तो भी रहेंगे हमारे गाड़ी। बाकी कोई ऐसा हमारा अनलीगल कोई मांगनी है नहीं और अनलीगल हम कोई चीज़ कर नहीं रहे। नमस्कार, मी समीर जवंजाळ। येत्या 19 जूनला अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात स्वच्छतेचा ज्या संदर्भात माननीय लोकायुक्त यांच्या दालनात महानगरपालिकेच्या विरोधात अपील केली असल्यामुळे तिथे त्यांच्या दालनात मीटिंग आहे। आज अमरावती महानगरपालिकेच्या आवारात स्वच्छताच्या ठेकेदारांनी त्यांचे बिलांकरिता जे सगळे ॲटो तिथे उभे केले आहे, पण मुळात स्वच्छतेचा झोन निहाय ठेक्यामध्ये सगळ्या गाड्या या 132 गाड्यांची मागणी असताना तिथे मुळात 18 गाड्या कमी आहे, आजही कमी आहे। मग यांना बिल जे पाहिजे ते कोणत्या तत्वावर पाहिजे, शहरात हा झोन ठेका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची अनेक कारणं अमरावती शहराला बाकी आहे। अमरावती शहरात जागोजागी अस्वच्छतेचा बाजार असताना महानगरपालिका आयुक्त आजही या विषयात गप्प का, असा अनेक सवाल आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला पडत आहे।